सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या नव्या एपिसोडमध्ये. आपल्या सर्वांना माहितीच आहे की काही दिवसांपासून एमएसएमई या विषयावर आपण एक पॉडकास्ट सिरीज सुरू केलेली आहे. आजचं जे जागतिक जिओपॉलिटिकल आणि इकॉनॉमिक वातावरण आहे, अशा या वातावरणात भारतीय उद्योगांसमोर प्रचंड मोठे चॅलेंजेस आहेत आणि या चॅलेंजेस सोबतच प्रचंड अशा अपॉर्च्युनिटीज पण आहेत. तो या सर्व अपॉर्च्युनिटीज बद्दल या या अपॉर्च्युनिटीला कसं टॅप करायचं, या विषयाला अनुसरून आपली ही पॉडकास्ट सिरीज असणार आहे आणि अशा अनेक विषयांना घेऊन ग्रोथ, स्केलेबिलिटी, HR सोल्युशन्स, फिनान्स अशा अनेक क्षेत्रांना आपण हात घालणार आहोत. आणि आजचा हा विशेष एपिसोड फायनान्शियल डिसिप्लिन बाबतचा असणार आहे. आणि आज आपल्यासोबत दोन मान्यवर जॉईन झालेले आहेत. सो माझा पहिला प्रश्न आम्हाला असेल की आम्ही पहिले शॉर्ट मध्ये तुम्ही सांगा की तुम्ही कशा पद्धतीचं तुम्ही काम करत आहात आता सध्या आणि कशा पद्धतीने तुम्ही MSMEs ला सपोर्ट करत आहात. आणि त्यासोबतच आजच्या डिस्कशन मध्ये जो पहिला प्रश्न आहे की बऱ्याच वेळेला मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये किंवा व्यवसायामध्ये प्रोडक्टची कॉस्ट कॅल्क्युलेट करण्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात किंवा ती गल्लत केली जाते. प्रोडक्टची कॉस्ट एक्झॅक्ट जी अॅक्युरेट कॉस्ट आहे ती कॅल्क्युलेट करता येत नाही. आणि बरीच वेळा असं बघितलं जातं की उद्योजक म्हणजे रॉ मटेरियलची कॉस्ट आणि सॅलरी एवढंच फक्त मायनस करतात आणि जी काही उरलेली कॉस्ट आहे ती प्रोडक्शन कॉस्ट अशी गृहीत धरतात. काय प्रॉब्लेम्स आहेत, कशा पद्धतीचे अडचणी इथून पुढे येऊ शकतात या प्रॉब्लेममुळे, प्लीज तुम्ही एक्सप्लेन करा. धन्यवाद स्वप्नील. हा खूप चांगला उपक्रम तू सुरू केलेला आहेस आणि मला आनंद होतोय की मी या फोरममध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला बोलवलंस. होपफुली हे जे डिस्कशन राहील हे मार्गदर्शक ठरेल सगळ्यांना आणि माझ्याकडनं जी काही माझा अनुभव आहे तो मी इथे सांगण्याचा प्रयत्न करेन. तर आधी थोडं माझ्याबद्दल. मी अमेय वसे. मी एमटेक ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग केलेलं आहे. ऑलमोस्ट 18 वर्षाचा मला इंडस्ट्री एक्सपिरियन्स आहे. त्याच्यातली 12 वर्ष मी ॲज अ एम्प्लॉई म्हणून मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये काम केलंय आणि गेली 5 वर्ष मी ऑलमोस्ट 25 ते 30 MSMEs कंपन्या फ्रॉम 50 CR टू अप टू 1000 CR कंपन्या त्यांचा टर्नओव्हर आहे त्यांना मी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ॲडवाइस केलेला आहे. माझा डोमेन हा बेसिकली इंजिनिअरिंग एक्सिलन्स आणि ऑपरेशन्स एक्सिलन्स आणि त्याच्या रिलेटेड जे डिजिटायझेशन रिलेटेड ज्या गोष्टी असतात म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग मधलं डिजिटायझेशन असू दे किंवा प्रॉडक्ट डेव्हलपमेंटचं डिजिटायझेशन असू दे किंवा प्रॉडक्ट क्वालिटी असू दे, यामध्ये मी बेसिकली कंपनीला ॲडवाइस करून कॉस्ट रिड्यूस करायची म्हणजे प्रॉफिटेबिलिटी वाढेल किंवा प्रॉडक्टिव्हिटी वाढेल किंवा रेव्हेन्यू वाढण्यासाठी जी काय मदत होईल ती माझ्या कन्सल्टिंग थ्रू मी करतो. Now, coming to the most important questions that you asked, की SMEs ना बेसिकली प्रॉडक्टची कॉस्ट कशी काढायची हे माहीत नसते आणि बऱ्याचदा ते रॉ मटेरियल आणि सॅलरी या बेसिक कॉस्ट पकडून हे करतात. तर ह्याच्यामागचं मेन कारण हे आहे की कुठलाही नवीन व्यावसायिक जेव्हा जातो तो एका उत्साहाने आपण हा व्यवसाय करणार आणि तो एक बेसिक या दोनच गोष्टी रिलेटिव्हली फार ओपनली मार्केटमध्ये कळतात की म्हणजे कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल्स म्हणजे मला एक प्रॉडक्ट करायचं आहे तर त्याच्यासाठी लागणारं रॉ मटेरियलची कमॉडिटी कॉस्ट काय ही इझिली मार्केटमध्ये मिळू शकते. आणि पिअर ग्रुप्समध्ये विचार केल्यानंतर बाबा याला एवढे रिसोर्सेस लागणार आणि ITI घेतला, नॉन ITI घेतला, इंजिनियर घेतला तर त्याची बेंचमार्क सॅलरी काय असेल ही कळू शकते. पण ह्या दोन ढोबळ कॉस्ट झाल्या त्या बेसिकली ह्या रॉ मटेरियलला फिनिश प्रॉडक्ट मध्ये घेऊन जाण्यासाठी मध्ये अजून बऱ्याच गोष्टी लागतात आणि ते म्हणजे तुमच्या मशीनचं मशीन्स लागतात. त्या मशीन्स तुम्ही कशा घेणार आहात म्हणजे डेप्थ घेणार आहात का तुम्ही सेकंड हँड घेणार आहात का नवीन घेणार आहात, मग त्याचा मेंटेनन्स शेड्यूल किंवा मेंटेनन्स कॉस्ट. तिसरी महत्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही कुठलाही नवीन सेटअप करता किंवा जुना तर असं परफेक्ट काही होत नाहीये. सो देअर विल बी बाउंड टू बी डिफेक्ट्स अँड डिफेक्टिव्ह. डिफेक्ट आहे की त्याचा रिवर्क आला तर रिवर्कची वेगळ्या टाइम आणि वेगळी कॉस्ट लागते. पण आता ह्या ज्या सगळ्या कॉस्ट ज्या मी तुला अपार्ट फ्रॉम रॉ मटेरियल आणि सॅलरी सांगतो ह्या इझिली पटकन लक्षात येत नाही. त्या तुम्ही ट्रायल अँड एरर केल्यानंतर आणि योग्य मॉनिटरिंग केल्यानंतरच तुम्हाला या कॅप्चर करता येतात.
चौथी गोष्ट ही म्हणजे की पैसा हा अचानक तुम्ही माल प्रोव्हाइड केला म्हणून दुसऱ्या सेकंदाला बिल काढलं म्हणून पैसा येत नाही. सो देर इज ऑलवेज सम टाइम पिरियड बिटवीन युअर मनी विल बी लाईंग एज अकाउंट रिसिवेबल अँड ऍक्च्युअली कॅश अप्रूव्ह. हा मधला जो टाइम आहे त्याला आपण घरगुती याच्यामध्ये कदाचित वी विल नॉट कन्सिडर एनी इंटरेस्ट कॉस्ट म्हणू शकतो. पण जेव्हा व्यवसाय करता की हा पैसा तुमचा अडकलेला आहे कुठल्या तरी गोष्टीमध्ये, तुम्ही सॅलरी दिलेली आहे, तुम्ही मशीन्स घेतलेले आहे, तुम्ही रेंट पे आउट केलेला आहे, तर ही रिकव्हरी तुम्हाला जेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये जेव्हा तुमच्या कामाचे पैसे येतील तेव्हाच तो रिकव्हर केला जाणार आहे. आणि हे सगळं करून तुम्हाला एक प्रॉफिट मार्जिन मेंटेन करायचं आहे फॉर द फ्युचर ग्रोथ किंवा तुमच्या शेअर होल्डर्सना डिव्हिडंड देण्यासाठी. आता ह्या ज्या गोष्टी आहेत, कॉस्ट ऑफ पुअर क्वालिटी, कॉस्ट ऑफ रिवर्क, कॉस्ट ऑफ मेंटेनन्स, कॉस्ट ऑफ डिलेड पेमेंट सायकल और सम अदर थिंग्स लाईक लॉजिस्टिक्समुळे येणारा खर्च, ह्या कन्सिडर न केल्यामुळे बऱ्याचदा तुमचं आर्थिक गणित विच इज असाइन टू द कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग दॅट प्रॉडक्ट हे बिघडतं. आणि एकदा ते चुकलं की त्याच्यावर जे तुम्ही मार्जिन प्रॉफिट म्हणून घ्याल ते पण चुकतं. सो यू आर ऑलवेज डुईंग दॅट कॅट अँड माऊस गेम की बेसिकली कधी तुमचा रेव्हेन्यू कमी होतोय आणि म्हणून तुमचं काहीतरी अडकतंय किंवा तुमच्याकडे योग्य वेळेत पैसा नाही आला त्यामुळे तुम्ही काही फर्दर इन्व्हेस्टमेंट किंवा योग्य ऑन टाइम डिलिव्हरीज किंवा राईट क्वालिटी देऊ शकत नाही. ओके. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे जे ऑपरेशनल चॅलेंजेस आहेत आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीने अडचणी येतात त्याच्यावर तुम्ही प्रकाश टाकला. मला अविनाश सरांना प्रश्न विचारायचा आहे की सर, गेस वर्क का यूज केलं जातं प्रत्येक वेळेला? कॉस्टिंग हे का त्याच्या म्हणजे एम्पेरिकली किंवा फॉर्म्युला बेस्ड कॉस्टिंग का केलं जात नाही आणि त्याचे काय तोटे आहेत? प्लीज सर. येस. थँक यू स्वप्नील. खूप छान कॉन्सेप्ट आहे हा MSME गाईड करण्याच्या पर्स्पेक्टिव्हनी. आणि पहिले एक शॉर्टमध्ये जसं अमेयला विचारलं त्या पद्धतीने मी माझं इंट्रोडक्शन देतो. येस मी येस चार्टर्ड प्लीज. अकाउंटंट आहे आणि मला साधारण 23 वर्ष प्लसचा अनुभव आहे रुटीन प्रॅक्टिस प्लस ॲडवायझरी. आणि साधारण MSME ह्या सेगमेंटमध्येच मी काम करतो. त्यांना फिनान्शियल ॲडवायझरी पासून तर व्हर्च्युअल CFO सर्व्हिसेसपर्यंत सगळं प्रोव्हाइड करतो. तर त्या 23 वर्षात रुटीन प्रॅक्टिस होती तेव्हाही आणि आता ॲडवायझरीमध्ये काम करतानाही MSMEला खूप जवळून बघितलं आहे. MSME ओनर्सला खूप जवळून बघितलं आहे. आणि त्याच्यात एक खूप कॉमन गोष्ट आढळते ती म्हणजे ह्या सिस्टम्स आणि प्रोसेस ज्या लागतात त्याला ह्याच्यामध्ये ते इन्व्हेस्ट सुरुवातीला करत नाहीत. ती मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ही तेव्हाच पूर्णपणे निघू शकते ज्या ह्याच्यातले बारकावे कॅप्चर केले जातील, ते रेकॉर्ड केले जातील. आजचा जमाना असा आहे की आज खूप सारा डेटा जनरेट तर होतो आहे, बराचसा डेटा त्यातला कॅप्चर पण केला जातोय, पण तो स्ट्रक्चराइज करून त्याला इन्फॉर्मेशन आणि नॉलेजमध्ये कन्वर्ट केलं जात नाहीये. ते जसं अमेय म्हटला की बऱ्याचशा मॅन्युफॅक्चरिंग मधल्या कॉस्ट आहेत, हिडन कॉस्ट, जसं रिपेअर्स अँड मेंटेनन्स रिलेटेड कॉस्ट आहे, ऑपरेशनल ओव्हरहेड्स आहेत. ह्या कॉस्ट इन्कर होत आहेत, अकाउंटिंग पण केलं जात आहे त्याचं, कारण ऑब्व्हियसली ते गरजेचं आहे. स्टॅच्युटरीली अकाउंटिंग करणं, त्या युनिटचं ऑडिट करणं हे होतं. पण ही जी ओव्हरहेड कॉस्ट आहे जी इन्कर केली जाते ती कुठल्या प्रोडक्टला कुठल्या प्रोसेसला असाइन होते आहे, त्याचा प्रॉफिटवर काय इम्पॅक्ट होतो आहे, एखाद्या डिलिव्हरीतल्या डिलेमुळे आपल्याला किती इंटरेस्ट ॲडिशनल येतो आहे, किंवा रॉ मटेरियल एक्सेस घेऊन ठेवलं. म्हणजे आत्ताच एक केस आहे की हे जे काही मिडल ईस्ट मधलं युद्ध चाललं होतं त्याच्यामध्ये ज्यांना प्लास्टिक प्रोक्युअर करायचं होतं त्यांनी फेब्रुवारी मार्चमध्ये खूप प्लास्टिक प्रोक्युअर करून ठेवलं आणि ऑब्व्हियसली इन्व्हेंटरी वाढली, त्याचा पुढे फायदा होईल, ठीक आहे. ह्या 2-3 महिन्यात ते कन्झ्युम झालं असेल तर व्हेरी गुड. ज्यांचं कन्झ्युम नाही झालेलं आहे, आता युद्ध थांबलंय त्याच्यामुळे आता प्राइसेस परत ड्रॉप होण्याचे चान्सेस आहेत. ज्यांनी ते कन्झ्युम नाही केलं त्यांना काहीच फायदा झाला नाही. अननेसेसरी इंटरेस्ट कॉस्ट त्यांची वाढली, स्टोरेज कॉस्ट वाढली. फॉर्च्युनेटली प्लास्टिक हे पेरिशेबल नसल्यामुळे ते पेरिश नाही होणार, पण स्टील ह्या कॉस्ट इन्कर त्यांनी केल्या. आता इथे ह्यांनी ह्या कॉस्ट रेकॉर्ड करताना सुरुवातीपासून जेव्हा ऑपरेशन्सची साईज छोटी आहे तेव्हापासून जर चांगल्या सिस्टम्स लावल्या. आता ह्या सिस्टम्स म्हणजे काय, तर इथे मी कुठल्याही अँगलनी ERP सिस्टम्स बद्दल रेफर करत नाहीये. आज प्रत्येकच युनिट टॅलीवर अकाउंटिंग करतं. टॅली पण बऱ्यापैकी चांगला ERP आहे. जर व्यवस्थित कस्टमाइज केलं तर आपण त्याच्यामध्ये खूप डेटा रेकॉर्ड करू शकतो. पण
एवढीही गरज नाही. आज खूप सारे असे फ्री टूल्स आहेत आणि काही अगदी बेसिक प्राइसवर पेड टूल्स पण आपण घेऊन प्रॉपर डेटा जनरेट जो होतो तो प्रॉपर रेकॉर्ड करून त्याचं अनालिसिस आपण हे करू शकतो. त्याच्याकरता फक्त माइंडसेटची गरज आहे. आणि शेवटी एकच सांगेल मी, की जर तुम्हाला तुमच्या बिझनेसमधली मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा ट्रेडिंग असेल, प्रॉपर कॉस्ट जर माहिती नसेल, तर ह्याचा अर्थ तुम्हाला तुमचा प्रॉफिट पण माहिती नाहीये आणि तुम्ही अंधाधुंद खेळत आहात बिझनेसमध्ये. म्हणजे थोडक्यात डोळ्यावर पट्टी बांधून चालू आहे भ्रमण, अशी राईट. परिस्थिती आहे. नक्कीच सर, म्हणजे तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा इथे मांडला, की जर तुम्हाला तुमची कॉस्ट माहिती नसेल तर तुम्हाला तुमचं प्रॉफिट सुद्धा कळणार नाही. आणि दोघांच्या बोलण्यातून हे आलं की बाबा गेसवर्क करण्यापेक्षा टेक्निकली म्हणजे आम्ही यांनी सांगितलं ऑपरेशनल आस्पेक्ट्स पण बघितले पाहिजे आणि कॉस्टिंगचे आस्पेक्ट सुद्धा बघितले पाहिजे, अविनाश सरांचं म्हणणं आहे.